सांगायचं तात्पर्य असं आहे की मुख्यमंत्री कशासाठी घाबरतात? आपली खुर्ची वाचवण्यासाठी. शेतकऱ्याला एक वेगळ्या पद्धतीने लुटणारे मंत्री ठेवायचे. या मंत्रिमंडळामध्ये 65% मंत्री त्या दागी मंत्री आहेत. 65% मंत्री दागी आहेत. तुम्ही शोधा, त्यांचं सगळं चार्ट काढा. मग महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळातच दागी मंत्री असतील तर महाराष्ट्राच्या जनतेला काय न्याय मिळणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मी मगाशी विधानसभेमध्ये एक भूमिका अजून मांडली की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते, याच अधिवेशनात, पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करायची घोषणा त्यांनी केली आणि मार्चपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं काम उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये झालेलं होतं. मग निवडणुकीमध्ये भाजपनी आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू, पहिल्याच अधिवेशनात, पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही करू. आज सरकारने ती घोषणा का केली नाही? पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिजे? अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि म्हणून आज अपेक्षित होतं की विदर्भामध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विदर्भातच नाही तर आता याचं लोन महाराष्ट्रामध्ये पोहोचलं. आणि म्हणून आज त्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्याची भूमिका मुख्यमंत्री मांडतील ही अपेक्षा आम्हाला होती. ज्या पद्धतीनं गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्याला मी परवा पण सांगितलं की जसं मुंबई आमची आर्थिक राजधानी देशाची आहे, तर उद्याच्या काळामध्ये गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राची आर्थिक राजधानी होऊ शकतं, एवढं खनिज संपदा आमच्या त्या जिल्ह्यात आहे. पण त्यांचे भांडवलशाही बगलबच्चे आणून इथली लूट जी चाललेली आहे, सगळी खनिज संपदा लुटून चाललेली आहे. जिथपर्यंत गडचिरोलीमध्ये उद्योग उभे होत नाही तिथपर्यंत तिथली खनिज संपदा बाहेर नेता कामा नये, या पद्धतीची भूमिका आम्ही मांडली. पण मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितलं की देशाला गरज आहे आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीचं करू, उपसा करू. जिथं उद्योग उभे होतील त्यावेळेस पाहू. पण त्या भागात भयानक परिस्थिती आहे. म्हणजे हे सरकार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी नाही, हे महाराष्ट्राच्या तरुणांसाठी नाही, गरिबांसाठी नाही, हे सरकार मुठभर उद्योगपतीसाठी काम करते आहे. हे आजच्या या 5 दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्हाला लक्षात